साताऱ्यात भुजबळांनी अभिवादन केल्यावर पुतळ्याला दुग्धाभिषेक घालण्याचा प्रयत्न मराठा आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। मलंगगड मुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। आव्हाडांची मुख्यमंत्र्यांवर टीका, मुख्यमंत्र्यांना शपथेची करून दिली आठवण। अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं मुंबईतील आझाद मैदानामध्ये ठिय्या आंदोलन, थोड्याच वेळात उद्धव ठाकरे सहभागी होणार। प्रकल्पग्रस्त पुनर्वसन योजनेमधल्या घोटाळ्यात पवार कुटुंबियांचा सहभाग, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप। पवारांचे निकटवर्तीय शाहिद बलवा आणि चोरडी या लाभार्थी असल्याचा दावा। माजी मंत्री नवाब मलिकांना हायकोर्टाचा तातडीचा दिलासा देण्यास नकार, जामीन वाढवून घेण्यासाठी सुप्रीम कोर्टात जाण्याचे हायकोर्टाचे आदेश। महुआ मोईत्रांच्या निलंबनावरती स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, अर्थसंकल्पीय अधिवेशनाला मुकणार महुआ मोईत्रा। महाराष्ट्र आयसिस मॉड्यूल प्रकरणी NIAचं आरोपपत्र दाखल, भारताला इस्लामिक स्टेट बनवण्याचा कट। आरोपपत्रामध्ये नमूद, काश्मीरमधील कुपवाड्यामध्ये रेकी करत आयसिसला माहिती कळवल्याचं नमूद। हिंडेनबर्ग प्रकरणामध्ये अदानी समूहाला सुप्रीम कोर्टाची क्लीन शीट, SITकडे तपास देण्याची आवश्यकता नाही, सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा। सध्या आम्ही कुणाच्याही बाजूने नाही, आमदार बच्चू कडू यांचं वक्तव्य। तर बच्चू कडू महायुतीतच असल्याचा बावनकुळे आणि भुसेनचा दावा। सुनील केदार जामीन अर्जावरती राज्य सरकारला हायकोर्टाची नोटीस, 6 जानेवारीपर्यंत सरकारला उत्तर सादर करण्याचे निर्देश। जामीन अर्जावर 9 जानेवारीला सुनावणी। आजपासून शिर्डीमध्ये राष्ट्रवादीचं 2 दिवसीय शिबिर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती, तर रोहित पवारांची दांडी। संपाचा परिणाम बाजार समितीवर, 2 दिवसांच्या संपामुळे पुण्यात भाज्यांची आवक घटली, भाव वाढले, तर सोलापुरात आज कांद्याचे लिलाव बंद। आणि मुंबईला आणखी एका पूल बंदीला सामोरं जावं लागणार, 110 वर्ष जुना सायन धारावी कनेक्टर पाडणार, पूल पाडण्याची तारीख उद्या जाहीर होणार। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।